गुड मॉर्निंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आज आहे बघा रविवार आणि पावसाने तर एवढं तर वैताग आणलं आहे. सारखा पाऊस चालू आहे. पाऊस काय थांबे, सारखा पाऊस चालू आहे आणि पावसामुळे ना सगळीकडे रोगराई पसरायला लागली. एवढे पेशंट दवाखान्यात असतात की बस. आणि बघा आमच्या इकडं चाललंय नाश्ता. या सगळेजण नाश्ता करायला. हे बघा, पहिलाच डोसा असल्यामुळे जरा असं तुटलेला आहे. मधनं इथं थोडंसं चिरलं आहे. हे बघा, बटाट्याची भाजी, चटणी केलेली आहे. या सगळेजण आज आता नाश्ता आणि जेवण हे एकत्रच आहे. भरपूर डोसे करणार आहे. तर चला, तर मी ते सांगत होते, पावसामुळे खूप नुकसान झालं आहे. शेतीचे नुकसान झालेले आहे. तर शेतकऱ्यांच्या दुःखामध्ये आमचं सगळं कुटुंब सहभागी आहे. आपण काहीच करू शकत नाही. त्यांना आता काय बघू, आता काय सरकार मदत करेलच. पण फार मोठं नुकसान झालं आहे शेतीचं. ते पाहून वाईट वाटतं. तर बघा, तुम्हाला दाखवते पाऊस. हे पहा, आत्ता आमच्याकडे थोडासा पाऊस थांबलेला आहे. सोलापूर साईडला खूप ठिकाणी पाऊस जोरात झालेला आहे. त्यामुळे शेतीचं नुकसान झालेलं आहे. पावसाने आता खरंच विश्रांती घ्यायला पाहिजे. हे पहा, नाश्ता. पाणी सांडू नका, आता इथंच बसा. चला, हातकडा. हे बघा, मस्त जाळीदार डोसे तयार झालेला आहे. हे बघा, आता सगळी कामं आवरलेली आहेत. 12 वाजलेले आहेत. आम्हाला जरा बाहेर जायचं आहे म्हणून तयार झाले आणि यांचे चालले रील्स काढणं चालू आहे. तर चला, तर थोडं बाहेर पडतोय. आता पाऊस थांबलेला आहे. किती भयंकर वारं सुटलं आहे. हे बघा, किती वारं सुटलं आहे. वारं सुद्धा बारीक पाऊस येतं काय माहीत आता. चला, तर आम्ही आमचं आवरलेलं आहे. तर थोडं बाहेर जायचं आहे. हा व्हिडिओ कंटिन्यू बघा, स्किप न करता, म्हणजे तुम्हाला समजेल आम्ही कुठे चाललो आहे काय ते. आता हे नेतील तिथं जायचं आहे मला. चला, निघाले फायनली. केसाचं बक्कल व्यवस्थित बसलं का. चला, निघालो आहेत आता. मला वाटलं हे ना टू व्हीलरमध्ये नेतील. नाही, मला काय वाटलं आता थांबलंय ना, म्हणजे कुठलं बारीक लक्षात येईल. बारीक बारीक आहे. असं उघडल्यासारखं वाटतं, पण खाली उतरलं की बुरू 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 रिप 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 चालू असतं खाली. रिप रिप पाऊस म्हणायचं तर हे काय म्हणले तुम्ही? पावसाची पुरपूर चालू आहे म्हणे. पावसाची रिप रिप चालू असती तर पावसाची पुरपूर चालू आहे. नवी खेचायला शब्द असतो. चला, इथं एक दुकान आहे होलसेलचं. काय झालं? हां, हीच ना बिल्डिंग. ही बिल्डिंग आहे. मागे आहे त्याच्या नदी आहे. नदी वाहते. नदी नाला आहे का काय, नदीच आहे. तर बघा, आता आम्हाला जे सासूबाईंसाठी डायपर आणायचे. अजून हे पण घेऊ आपण, प्लास्टिकचे पॅक. हे काय ते ना 300 रुपये आहे. हां, एवढं महाग आहे. अरे देवा, बघू आता. सुषमा ऑनलाईन 200 रुपयाला घेते ना, म्हणून म्हणलं. चला, आता असं गाठ्यामध्ये चालेल का मस्तानी तुम्हाला? पुन्हा घसा काही धरला म्हटलंय मी, मला नाही. मला चालतं. अहो, मला काही चालतं.
चला मला कुठल्या सीझनमध्ये काही चालतं. गेलं आता. चला असं इकडे आम्ही घेतलेलं आहे. ते दुकान गेलं मागे. आता इकडे पुढे कुठलं आलं विश्वास कुठे गेलं. आता बघा. इथं आंब्याचा महोत्सव असतो दरवर्षी. हो का. दोन्ही पूल झाल्यामुळं खालचे रस्ते एकदम इथं कधी जातच नाही आपण. ते एक बघायला पाहिजे. हा तिथं जाऊया. नाही नाही आता नाही. आता तिकडे नाही. तुम्हाला ते कापडच घ्यायचंय ना, मग कशाला उगी तिथे व्हिडिओमध्ये जायचं. गेलो नसतो का. मग गेले की काही ना काही घेणं. बसवली बघा. ट्रॅफिक झाले काय करायचं. हो तर का एखादी गाडी आडवी आली आणि पुढे आहे ना ट्रॅफिक जरा जास्तच आहे. त्याला इथे गाडी लावायची, पार्क करायची गाडी. तर आपण उतरते. हां हां आतून पण रस्ता आहे वाटतं. हो ना दुकानामध्ये. दिसते. नाही नाही काय काय पाहायला असतात अहो तसं. ही वाटते तुम्हाला पण येईल ही. इथं आहे का नाही कोण. आले बघा हे बघा इथं या काउंटरला हे नाही आहे, माणूस नाही आहे दाखवण्यासाठी. तुला एक असं कॉटन मध्ये पांढरा शर्ट शिवायचा आहे. खादीमध्ये कॉटनमध्ये. शरीर माझं जर तर वरती आलो होतं. आता इथं वरती आलो होतो बघा आम्ही. आता त्यांना कपडे हे कापड कसं आहे कुठलं. हां 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 हां. आता यांना ना कपडे सगळं झाले यांची खरेदी. आता आम्ही निघालो. पुण्याला आल्यानंतर कपडे फार कपडे आहे ना. आपण नगरला कधी घेत होतो का. हे सण तर ते सण दिवाळीला पण. भरपूर कपडे काय करताय. चला यांचं बिलिंग चालू आहे इकडे आता. निघालं तर पडगाव. गल्ली शांत. रविवार आहे आज. पुन्हा पावसाचं सावट बघा कसं वातावरण झालेलं आहे. पाऊस नाही आहे पण असा आभाळाला गच्च भरलेला आहे बघा. काय म्हणावा. सगळीकडे पाऊस पाऊस पाऊस. ते 810 रुपयाचं कापड झालं कुठलं शर्टचं. हां 810चं. शिलाई जाईल त्याला 1000 का 800 रुपये का 700 रुपये का हां. शिलाई. तसंही होणारच आहे केव्हा. 1500चं शर्ट असतंच आहे तुमचं. चला आलं का दुकानात. त्या दुकानात ना रसिकासाठी ब्लाऊज घ्यायचे बघा. तिला काय होतं ते पिल्लूमुळे ना विरांशमुळे तिला नाही जाता येत नाही कुठे. इथंच आहे इथंच आहे साईडला. हे बघा बाजारात ना आम्ही आत्ता आलो 2:45 वाजता. आणि आल्यानंतर भूक लागली होती. पुन्हा केले डोसे आणि खाल्लो. चला आता थोडीफार विश्रांती घेतो. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.